तुम्हाला हे माहिती आहे का? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेत आलेलं नाव म्हणजे विनोद तावडे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पार्श्वभूमीतून तयार झालेल्या तावडे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे अभयमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 1995 मध्ये ते पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र सरचिटणीस झाले, तर 1999 मध्ये अवघ्या 36व्या वर्षी मुंबई भाजपचे सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान त्यांनी मिळवला. 2014च्या विधानसभा निवडणुकीत ते मुंबईतील बोरिवली मतदारसंघातून आमदार झाले आणि महाराष्ट्र सरकारमध्ये शिक्षण, उच्च शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक व्यवहार मंत्री म्हणून काम पाहिलं. मात्र 2019 मध्ये त्यांच्या डिग्रीवर वाद निर्माण झाला आणि त्यानंतर त्यांनी शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला. याच वर्षी म्हणजे 2019ला त्यांना विधानसभा तिकीटही नाकारलं गेलं, परंतु राजकारणात त्यांचा प्रवास इथे थांबला नाही. 2020 मध्ये त्यांची भाजपाच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती झाली आणि त्यानंतर ते राष्ट्रीय सरचिटणीस बनले. आता राज्यसभा निवडणुकीतून त्यांचं संसदीय राजकारणात पुनरागमन होत आहे. तिकीट नाकारल्या जाण्यापासून ते राज्यसभेपर्यंत विनोद तावडे यांचा राजकीय प्रवास खरंच रोलर कोस्टर ठरला आहे आणि प्रेरणादायी ठरलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो जरूर करा.